बरं, आजीची परिस्थिती नाही, पण देण्याची भावना हे शिकवलं आम्हाला या महामानवांनी. देण्याची भावना. आमची कडूबाई खरंच गाणं लिहितात की आज पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्याच्यासाठी, आज पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्याच्यासाठी मी सपनात पाहिलंय वायू दिन माझार दिलत भाषण दे, दिन माझार दिलत भाषण दे. आज पौर्णिमेच्या रात्री दिन दुबळ्याच्यासाठी, आज पौर्णिमेच्या रात्री मी सपनात पाहिलंय वायू दिन माझार दिलत भाषण दे, दिन माझार दिलत भाषण दे. ज्ञान गंगेत वाहिनी झाले, त्यात रघुवीर दलित झाले. ज्ञान गंगेत वाहिनी झाले, त्यात शब्दात दलित झाले. त्याची गर्जन जय भवानी, मन हर्षान माझे उडवले. त्याची गर्जन जय भवानी, मन हर्षान माझे उडवले. रक्त रंगली कमाई काय संपनवली, रक्त रंगली कमाई काय संपनवली. तरी दर्शन देण्याची घाली दिन माझार भाषण दे, दिन माझार दिलत भाषण दे, दिन माझार दिलत भाषण दे. काय नाव आजी तुझं? जालिंदर गाडगे. वाह, क्या नाम है जालिंदर. हाँ हो ना, माझ्या गुणाचे कष्ट किती आहे, तुम्हा आम्हावर कष्ट आहे, म्हणून तर त्याची जयंती होते. आपली तर 23 होणार. मग 2 मिनिटं तुमचं काय भाऊ, पार्टी आभारी आहे. तू आधी बसून जा, नातू तुझ्या सोबत आहे. आजी आय लव्ह यू. आपल्या दोघांचं प्रेम आहे आजाला त्याचं. किती वर्षाची आहे तू आजी? हा हो बरोबर. त्याने काय मी एक वेळा माझ्या आजीला विचारलं, 2 मिनिट आजी, 2 मिनिट. मी आजी माझ्या आजीला विचारलं, तिला 4 पोरी आहे, 4 पोरी. मी म्हणलं आजी यायच्या जन्मतारीख काय आहे म्हणलं, म्हणजे माझ्या आईची जन्मतारीख विचारायची होती. का माहित का बाप्पा म्हणे, तू म्हणे 74 पासून 2-2 वर्षाच्या फरकाने मोजून टाक म्हणे. मी म्हणलं आजीला 2-2 वर्षाची गॅप दिली. आजीले वय नाही मग, पण अगोदरच्या लोकांना वयच काय माहित नाही. काय किती वर्ग शिकली तू? नाही शिकली. तरी पण काय काम करते तू? हा अरे बापरे. मग मला 100 रुपये दिले. मग तू याच गावची आहे का? मला मग तुला 100 रुपये देऊन दिले आणि आता तुला आहे का? वा, आपल्या बाबासाहेबांनी दिलं काही कमीच नाही. की तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. पाय वापरून भिकारे उपकार नाही राहिलं. पाय वापरून भिकारे उपकार नाही राहिलं. तुम्ही खाता त्या भाकरीवर, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही आहे. पुस्तक घेऊन जा मग आजी, पुस्तक घेऊन जा. नातू आबाजी, आबा आबा आहे का? केले. तू एकटीच राहते? पोरं काय करते? ड्युटीवर कोणत्या? रोज मजुरी करते. वंदे ना तिच्या कार्यालय. हे पुस्तक घेऊन जा ना मग. तू वाचव. हा घरात ठेव. हो देऊन दे. हे गाण्याचं पुस्तक दे. आजीला गाण्याची आवड आहे. तुमचं काय भाऊ? बस 2 मिनिट. तू टेंशन मत ले, अच्छे दिन आने वाले. साऱ्याचे नाही पण आजी नात्याचे अच्छे दिन. काय
वेदिका विभीषण जोगदंड यांच्याकडून 100 रुपये. पार्टी आभारी आहे. टाळ्या वाजवा की आजीसाठी टाळ्या वाजवा आणि जोगदंड साहेबांसाठी टाळ्या वाजवा. अजून पुन्हा आहे आरोशी संतोष भाऊ जोगदंड यांच्याकडून सुद्धा 100 रुपये. टाळ्या वाजवा. कारण तुम्ही आम्हाला जागवण्यासाठी हे कार्य आहे. आपण कशासाठी आहोत इथं? तुम्हा आम्हाला डोक्यात गेलं पाहिजे ह्या संत महापुरुषाची जयंती. अरे महात्मा ज्योतिराव फुले संबोधी कैलास जोगदंड यांच्याकडून 50 रुपये. अरे महात्मा ज्योतिराव फुले. अरे महात्मा ज्योतिराव फुलेंना एका हाताला लपवून आला होता तर सत्याचा शोध नावाचं पुस्तक डाव्या हाताने लिहिलं. महात्मा ज्योतिबा फुले जगले तुमच्या आमच्यासाठी. अरे ज्योतिबा फुलेंना म्हटलं होतं एका पुरुषांनी, ज्योतिबा तुझी सावित्री वाघ आहे, तिला मुलगा होत नाही, तू लग्न कर दुसरं. ज्योतिबांनी उत्तर दिलं की माझ्या सावित्रीला मुलगा होत नाही, म्हणजे मला मुलगा होत नाही म्हणून मी दुसरं लग्न करून असं नाही होणार. मी माझ्या सावित्रीसाठी चौथी नाही आणणार, मी माझ्या सावित्रीचं दुसरं लग्न करून देईन असे होते ज्योतिबा फुले. अरे की आमची माळियाची जात लावू शेत बागायत, लावू शेत बागायत, लावू शेत बागायत, लावू शेत बागायत, लावू शेत बागायत. तुमच्या आता कार्यक्रमात काही वाटून राहिला तुम्हाला. आता तुमच्या बायामध्ये महिला मंडळी इथे येत नाही. महिला मंडळी जाते कुठं? मकर संक्रांत त्याचे कार्यक्रम तुमच्या गावात माहिती का? नाही ना. मकर संक्रांत एकी जणीच्या घरी 15 जणीचा मोर्चा. काय नाही पाहिजे चाल बैवान घ्याले त्या मनामध्ये वाटते का? काय वाटते? बोर अजून अजून चमचा अजून चमचा अजून चहा गाळणी. माझ्या आईने एका बाईने चहा गाळणी दिली. सकाळी उठलो आणि चहा गरम केला आणि ते नवीन चहा गाळणी घेतली. तिने चहा गाळणी घेतली आणि ते चहा टाकून पाहिलं त्याच्यात तर ते गाळणी गेली कपात आणि दांडी राहिली हातात. अजून काय देते? कंगवा. केस विचारायला त्याचे दातेच तुटून जाते. अजून काय देते? म्हणजे तुला सारच माहिती म्हणजे तू वाटायला जाऊ शकते. उठा नाही येत असाल तुला. लाजून राहिला तो कसं ठेवू? पदर गेला उखाणे घे. एका बाईने तू उखाणे घेतलं कोणी अकेटीतली मध्ये होतं गवत. अकेटीतली बकेटी मध्ये होतं गवत. मी होती जेवत बाल्याचे बाबा आले लवत. एका पुन्हा बाईने उखाणे घेतलं म्हणे शंकराच्या देवळात घेतलं मी तीर्थ. शंकराच्या देवळात घेतलं मी तीर्थ. मा बुडा गेला वर्तन मी राहिली खात. एका बाईने उखाणे घेतलं म्हणजे वाकडी तिकडी बाबूल तिला फुटला हिरवाकच पाला. वाकडी तिकडी बाबूल तिला फुटला हिरवाकच पाला. शंकरराव मेला म्हणून दुसरा टपुऱ्या नवरा गेला. एका महिलेने उखाणे घेतलं म्हणजे शिरा केला रव्याचा. खोबरं टाकते खिसून शिरा केला रव्याचा. खोबरं टाकते खिसून
आमचे हे बसले बसून तुम्ही घेतलं त्यातून पुसून. आता महिला मंडळी हो, तुमचे हे उखाणे चालू ठेवा. सोबत जर तुमच्या पतिदेवाला तुम्हाला त्रास दिला तर मी सांगतो तोच उखाणा वापरा आजपासून. पेन्सिलने लिहावे ना खोटरबर न खोडावे, पेन्सिलने लिहावे आणि खोटरबर न खोडावे, पेन्सिलने लिहावे ना खोटरबर न खोडावे. नवरा घरी दारू पिऊन आला तर त्याने भोल्या फोकाट्यानं झोडावी. चांगलं दिसत नाही म्हणून म्हणतो, पण हा उखाणा घेऊ नका, हा उखाणा घेऊ नका. अरे आपल्या भारत देश आहे, हा भारत देश आहे, पण अमेरिकेचे राष्ट्रपती म्हणतात, या बाहेर देशातले राष्ट्रपती म्हणतात, बाहेर देशातले लोक म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर आमच्या या देशात जन्मास आले असते तर आमच्या देशात जो सूर्य उगवतो त्या सूर्याचं नाव दिलं असतं आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ही ताकद आहे संविधानाची. अरे डॉक्टर बाबासाहेबांनी हे संविधान लिहिलं, पण सांगितलं हे संविधान फक्त भारत देश नाही पूर्ण जग चालू शकते या संविधानावर. हे लिहून ठेवलं डॉक्टर बाबासाहेब. अरे आपल्याला चरित्र वाचायचं आहे तर गौतम बुद्धाचं चरित्र वाचण्याची गरज आहे. आता वानामध्ये द्यायचं असेल तर हे द्या. आता तुमचे जे काही कार्यक्रम असेल तर ते पुस्तकाच्या माध्यमातून चालू ठेवा. आता वाचनालय खोलण्याची गरज आहे. आणि तुमच्या गावात तरुण आहे, तरुण जागृत झाले पाहिजे. तसे तुमच्या गावात कार्यक्रम होत आहेत, म्हणजे कार्यक्रम शिव जयंती, भीम जयंती, संभाजी महाराज जयंती, आणि तुमच्या गावात कार्यक्रम होते कारण वर्गणी भरपूर येते आहे का ना. काही लोक तर वर्गणी येत जा म्हणते, आमच्याकडे येत जा म्हणते वर्गणीले, त्यांच्याकडे जाव वर्गणीले. काय करते पोरगा नाही डॉक्टर आहे आणि सून लेक्चर आहे आणि पोरगी चांगली मोठ्या पदावर आहे, इंजिनियर आहे. बसा बसा चाय पाणी घ्या. कितीची भाड्याची वर्गणी टेन्शन वाटू, तुम्ही फक्त चाय पिऊन घ्या. बरं बरं ठीक आहे चाय प्यायला. तू वर्गणी कितीची भाड्याची नाही, तुम्ही पहिले सुपारी घेऊन घ्या. कितीची भाजी वर्गणी पहिले सुपारी खाऊन घ्या. बरं बरं ठीक आहे सुपारी घेतली. मग म्हणाला आता एवढं झालं, आता कितीची भाड्याची वर्गणी. फाटलं मग ते 21 रुपये. म्हणजे तू 21 रुपये देजो आणि उरला यायचा हिशोब घेतो. नाही तर कार्यक्रमाला येते वर्गणी 51 21 आणि कार्यक्रमात येऊन म्हणते ह्या कार्यक्रम तिथे नव्हता पाहिजे, ह्या कार्यक्रम तिकडे पाहिजे होता.